ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचं मित्रजित आणि गीतेच्या या 143व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3 श्लोक 25 आणि 26. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षु लोकसंग्रहं न बुद्धिभेदं जन येदज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्व कर्माणि विद्वान्युक्तः समाचरण. अर्थ असा आहे की हे भरत वंशोद्भव अर्जुन, म्हणजे इथे भारत म्हटलेलं आहे ते अर्जुनाला म्हटलेलं आहे कारण तो भरताच्या वंशातला आहे. कर्मात आसक्त झालेले अज्ञानी लोक, कर्मात आसक्त झालेले म्हणजे इच्छा असताना, आपण बघणार आहोत पुढे खूपच सविस्तर. अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करतात, आसक्तीरहित तत्त्वज्ञ महापुरुषाने सुद्धा लोकसंग्रहाच्या अपेक्षेने त्याचप्रमाणे कर्म करावे. सावधान असलेल्या तत्त्वज्ञ महापुरुषांनी कर्मात आसक्त असलेल्या अज्ञानी मनुष्यांच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न करू नये, तर स्वतः संपूर्ण कर्म योग्यरीतीने करून त्यांच्याकडूनही तसेच करवावे. पहा, व्यवसायशास्त्राचा किती मोठा किंवा व्यवस्थापनशास्त्राचा किती मोठा धडा आहे. कुठलंच मॅनेजमेंटचं सायन्स वाचण्याची आवश्यकता नाही. त्या एका श्लोकामध्ये, या 2 श्लोकांमध्ये सगळं ते भरलेलं आहे. पहा, भाषांतर असं आहे की हे भारता, आसक्त अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करतात त्याच प्रकारचे कर्म लोकसंग्रहाची इच्छा धरणाऱ्या विद्वान लोकांनी अनासक्त राहून करावे, इच्छा न करता करावे. ओझं असेल ना तर तुम्हाला डोंगर चढणं जड जातं, सोपं जातं. ज्यावेळेला ओझं नसतं त्यावेळेला, तेवढा अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षांचं ओझं नसेल तर कर्म जास्त गतीने होतं. हा सरळ विषय आहे. कर्मात आसक्त असलेल्या लोकात बुद्धिभ्रम उत्पन्न करू नये. ज्ञानी मनुष्याने सर्व प्रकारे युक्त राहून उत्तम रीतीने सर्व कर्मे अज्ञानी लोकांकडून करवून घ्यावीत त्यांच्याकडून कर्म, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या मनुष्यांची व्याख्या अशी आहे की ज्या मनुष्यांची शास्त्र पद्धती आणि शास्त्रविहित शुभकर्मांवर पूर्ण श्रद्धा आहे, तसेच शास्त्रविहित कर्मांचे फळ आवश्यक मिळते. पहा, यावर पूर्ण विश्वास आहे. जे तत्त्वज्ञही नाहीत आणि दुराचारीही नाहीत, परंतु कर्माविषयी, भोगाविषयी आणि पदार्थाविषयी आसक्त आहेत, अशा माणसांसाठी येथे सक्ताः अविद्वांसः, म्हणजे हे अज्ञानी आहेत, विद्वान नाहीत आणि आसक्त आहेत. ते सक्ताः म्हणजे त्या इच्छेमध्ये, तर मी या महिन्यात पगार माझा साठला किंवा एवढी माझ्याकडे मीटर पडलं की मी मोबाईल घेणार आहे, आणि तो त्या मोबाईलच होऊन जातो काही काळाने, इतकं त्याचं त्या मोबाईलमध्ये रूपांतर होतं. अशा पद्धतीने आसक्त झालेले लोक जे आहेत ना, त्यांच्याविषयी सांगतात. शास्त्रज्ञ असूनही केवळ कामना असल्या कारणाने अशा माणसांना अविद्वान म्हणजे अज्ञानी म्हटले गेले आहे. तो किती सुशिक्षित बुद्धिमान असू दे, इच्छा आहे त्याला, इच्छेने माणूस, मग कामात अभिजा आहे ते क्रोध. कामना ही अशी गोष्ट आहे की त्या कामनेतून क्रोधाला तो जन्म देते. क्रोध बुद्धीचा विनाश करून टाकतो. पहा, संताप वेगळा, क्रोध वेगळा, कामनेतून उद्भवतो. पहा, तर तो क्रोध जो आहे त्या क्रोधाचा त्याग केला पाहिजे, तर त्याच्या आधी कामनेचा त्याग करावा लागतो आणि त्याच्याही आधी संकल्पांचा त्याग करावा लागतो. सर्व कर्मारंभ परित्याज्य म्हटलेलं आहे भगवंतानी, त्याच्याहीपर्यंत आपण पोचू. सगळ्या कर्मांच्या आरंभाचा त्याग करा. कर्माच्या आरंभी संकल्प आणि कामना निर्माण होतात, त्यांचा त्याग करा. कर्माचा त्याग कुठल्याही परिस्थितीत करू नका म्हणून काही ते सांगतात ना, या 22, 23, 24, 25, 26व्या श्लोकात कर्माचं. मी सुद्धा कर्म करतो आहे, मला काही मिळवायचं नाही आहे, सगळंच माझं आहे, तरी मी कर्म करतो आहे म्हणून सांगतात भगवंत. इतकं कर्माचं महात्म्य आहे. असे पुरुष शास्त्रज्ञ तर असतात पण तत्त्वज्ञ नसतात. हे केवळ आपल्यासाठीच कर्म करतात म्हणून अज्ञानी म्हणवले जातात. ते तत्त्वज्ञ नाहीत, शास्त्रज्ञ आहेत पण तत्त्वज्ञ नाहीत. असे अज्ञानी पुरुष कर्मामध्ये तत्त्व समजत नाहीत. म्हणजे हे स्वधर्माचं तत्त्व, परमात्म तत्त्व, हे तत्त्व समजून घेत नाहीत ते.
म्हणून ते शास्त्रज्ञ आहेत, तत्त्वज्ञ नाहीत. असे अज्ञानी पुरुष कर्मामध्ये कधीही प्रमाद, आळस इत्यादी न करता सावधपणे आणि तत्परतेने यथासांग विधिवत पूर्वक कर्म करतात. कारण त्यांचा असा समज असतो की कर्म करण्यात एखादी उणीव राहिल्यास त्यापासून मिळणाऱ्या फळात देखील उणीव राहील. भगवान त्यांच्या अशा प्रकारच्या कर्म करण्याच्या रीतीला आदर्श मानून संपूर्णपणे आसक्तीरहित झालेल्या विद्वानांना सुद्धा याच विधीने लोकसंग्रहार्थ कर्म करण्याविषयी प्रेरणा देत आहेत. गीतेमध्ये हा शब्द 2-3 ठिकाणी येतो. लोकसंग्रह. लोक हा इंग्रजीमध्ये, संस्कृतमध्ये त्याच अर्थाने येतो. लुक म्हणजे पाहणे, लोक म्हणजे पाहणे, स्पर्श जिथे होईल ज्या ठिकाणी, तिथे स्वधर्माच्या अनुषंगाने. आता म्हणजे मी एखादी क्रिया करत आहे, समाजशास्त्राचा अभ्यास करत आहे आणि समाजशास्त्रामध्ये समाजाला उपयोगी पडण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करत आहे, तर त्याच्या अनुषंगाने जिथे जिथे स्पर्श होईल तिथे तिथे ते ज्ञान गोळा करणं, पाहणं आणि गोळा करणं, ह्याचा अर्थ लोकसंग्रह आहे. लोक जमा करणं आणि गप्पा मारत बसणं, ग्रामपंचायत, ग्रामसभा घेणं नव्हे. लोकसंग्रहाचा अर्थ हा आहे की तुमच्या कर्तव्य पालनासाठी असलेलं आवश्यक सगळं ज्ञान, सगळ्या कला, सगळी कौशल्य आत्मसात करणं, सातत्याने त्याचा व्यासंग धरणं, एक क्षण आयुष्यातला न वाया घालवणं, हा लोकसंग्रह या शब्दाचा खरा आध्यात्मिक अर्थ आहे. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून इथे लोकसंग्रह हा शब्द खूप मोठा होतो आणि तो अनुभूतीच्या मग आपल्या त्या क्षेत्रामध्ये येतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. लोकसंग्रह हा निवडणुकीसाठी लोक जमा करण्या इतका सोपा शब्द नाही. आणि म्हटलं तर व्यासंग या अर्थाने तो अत्यंत सोपा शब्द आहे. कर्तव्य पालनासाठी आवश्यक असलेले सगळे ज्ञान, कला, कौशल्य गोळा करणं म्हणजे लोकसंग्रह. आता ज्याच्या ठिकाणी कामना, ममता, आसक्ती, वासना, पक्षपात, स्वार्थ इत्यादींचा संपूर्णपणे अभाव झाला आहे. पहा, ज्याच्या ठिकाणी कामना, ममता, आसक्ती, वासना, पक्षपात, स्वार्थ इत्यादींचा संपूर्णपणे अभाव झाला आहे आणि शरीरादी पदार्थांच्या विषयी यत्किंचित सुद्धा आकर्षण राहिलेले नाही, शरीराबद्दल सुद्धा आकर्षण नाही, अशा तत्त्वज्ञ महापुरुषासाठी येथे असक्त हा नव्हे, असक्त हा विद्वान ही पदे आलेली आहेत. जरी परमात्म तत्वाची प्राप्ती झाल्यावर सांख्ययोगी आणि कर्मयोगी आणि भक्तसुद्धा दोन्ही एक होतात, तरी पण साधन अवस्थेमध्ये दोघांच्या साधन प्रणालीमध्ये फरक पडतो. आता इथे काय आहे, पद्धतीमध्ये फरक आहे. शिवसूत्रामध्ये 114 पद्धती सांगितल्यात, वेगळ्या वेगळ्या पद्धतीत फरक आहे. जायचं एकाच ठिकाणी आहे आपल्याला, म्हणजे असं नव्हे, असं जायचं एकाच ठिकाणी आहे जिथे परमात्मा दिसतो, सापडतो, अनुभूतीला येतो, अनुभवाला नव्हे, अनुभूतीला. त्या ठिकाणी आपल्याला हे एकच झालेलं दिसेल. भक्तिमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग सर्वच साधन प्रणालीमध्ये फरक असल्याने सिद्धावस्थेतही त्यांच्या लक्षणात, स्वभावात थोडा थोडा फरक असतो. सांख्ययोगाची तर कर्मापासून विशेष उपरती असते, परंतु कर्मयोगाची कर्मामध्ये विशेष तत्परता असते, कारण पूर्वीपासून कर्म करण्याचा स्वभाव जडलेला असतो. हा फरकसुद्धा कोठे कोठे दिसून येतो. आता हे हार्मोनल विषय नाही आहे, म्हणजे आपण गुणांबद्दल पुढे बोलणार आहोत. याच्यामध्ये भगवंत सांगतो की गुणात गुणम वर्तनते, हे गुणच गुणामध्ये वर्तन करत असतात. तुमच्या शरीराच्या ज्या भावना आहेत, हार्मोन्स जे आहेत ना, तेच काम करताना दिसत असतात. परंतु इथे कर्तव्य कर्म करण्याविषयी सांगितलेलं आहे, जे परमात्मा प्राप्तीसाठी एक साधना म्हणून सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी तुमच्या हार्मोन्स हे बॅलन्स्ड करण्याची साधना पहिल्यांदा करायला मग सांगतात. त्रिगुणांच्या पलीकडे जायला सांगतात किंवा त्रिगुणांचा समतोल करायला सांगतात. तो साधणं जेव्हा मूठ तुम्हाला बंद करायचे आहे, बंद करता येते, उघडता येते, तसं कोणत्या गुणाचा आपल्यामध्ये प्रादुर्भाव व्हावा हे ठरवता येण्याची साधना म्हणजे गुणांचं समतोल. गुणांवर नियंत्रण आहे, लक्षात घ्या. सत्व, रज, तम तिन्ही समानच आहेत. कुठे कुठे नंतर आपण शिकणार की तम हा वाईट गुण आहे,
रजस हा मध्यम प्रकारचा आहे, सत्वगुण हा खूप महान आहे वगैरे. मग तिन्ही गुणांच्या पलीकडे जायला का सांगतात? पाहूया पुढे या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्रेष्ठ पुरुषांचे जे हे म्हणजे या ठिकाणी 20व्या श्लोकात लोकसंग्रह वापी संपश्यन म्हणून पुन्हा 21व्या श्लोकात ज्याची व्याख्या केली आहे त्यालाच इथे लोकसंग्रह चिकीर्षु ही पदांनी म्हटलेले आहे. श्रेष्ठ पुरुषांचे आसक्तीरहित विद्वान पुरुषांचे सर्व आचरण स्वाभाविकच यज्ञासाठी मर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठीच असतात. ज्याप्रमाणे भोगी मनुष्याची भोगामध्ये, मोहग्रस्त मनुष्याची कुटुंबामध्ये आणि लोभी मनुष्याची धनाविषयी प्रीती असते, त्याप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांची प्राणिमात्राच्या हिताविषयी प्रीती असते. त्यांच्या अंतःकरणात मी लोकहित करीत आहे असा भावसुद्धा राहत नाही, तर त्याच्याकडून आपोआप लोकहित होत असते. प्राकृत पदार्थाशी संपूर्णपणे संबंध विच्छित झाल्याकारणाने त्या ज्ञानी पुरुषाचे, महापुरुषाचे म्हणवले जाणारे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादीसुद्धा लोकसंग्रह पदात आलेल्या लोकशब्दाच्या अंतर्गत येतात. म्हणजे काय आहे? शरीर राखून ठेवतो. एखाद्याने प्रेमाने आपल्याला दिलेला रुमालसुद्धा आपण व्यवस्थित धुवून सुकवून इस्त्री करून वापरतो प्रेमाने. हे शरीर भगवंतांनी आपल्याला किती प्रेमाने दिलेलं आहे. तो लोकसंग्रहाचाच भाग आहे, तो राखून ठेवतो. इंद्रिय सगळीच्या सगळे मनावर विपरीत परिणाम होतात, आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. आपण पहा, ज्या गोष्टींचं व्यसन लावू आपण आपल्याला त्या पद्धतीची तलफ आपल्याला लागत असते. मग इंद्रिय ती पण तो राखून ठेवतो. मन जे आहे ते मन ह्या सगळ्याचं या पहा त्या अनुभूती करवणार आहे, अनुभव करवणार आहे, अनुभूती नव्हे. आणि बुद्धीसुद्धा ती विश्लेषण करणारी आहे, ती एक संकलन आहे तिच्याकडे आणि ती ॲनलाईज करत असते, आकलन करून देणारी आहे. तिच्याकडे संचित आहे काहीतरी स्मरणशक्तीचं. आपल्याला वाटतं की बुद्धी म्हणजे खूप मोठी गोष्ट, महान गोष्ट आहे, पण तिच्याकडे लिमिटेशन्स आहेत. तुमच्या स्मरणशक्तीत जेवढं आहे तेवढंच ती करते. चित्त हा एक प्रकार आहे जो तुम्हाला त्या सगळ्याशिवाय अनुभूती घडवतो. लक्षात घ्या. म्हणून सच्चित्त आनंद म्हटलेलं आहे. चित्ताला फार महत्त्व आहे, तर चित्त कुठल्याही स्मरणशक्तीशिवाय काम करत असतं. प्रसंगावधान वगैरे या सगळ्या गोष्टी त्या चित्तातून येत असतात. आणि अहंकार आपल्याला माहिती आहे आध्यात्मिक असावा, तोही जपायला पाहिजे. पण तो अनाध्यात्मिक असेल आणि तो वस्तूंचा संग्रह करणारा स्वार्थी जर असेल तर तो शरीराशी निगडीत असलेला अहंकार आहे. इथे भगवंत ज्यावेळेला मी म्हणतात त्यावेळेला त्यांना समग्रतेचा उल्लेख करायचा असतो, हे लक्षात घ्या. मी म्हणजे श्रीकृष्णाचं शरीर नव्हे, मी म्हणजे सर्वत्र व्यापून असलेला हा परमात्मा. इथे गीतेमध्ये जिथे जिथे मी शब्द वापरला आहे तो भगवान श्रीकृष्णाने त्या शरीरासाठी नाही वापरलेला. जिथे जिथे भगवंत मी म्हणतात त्याचा अर्थ आहे समग्र, सर्वत्र पसरलेला परमेश्वर, आत बाहेर सर्वत्र, ज्याच्याशिवाय काहीच असणं शक्य नाही, ते मूळ अस्तित्व, त्याचा उल्लेख मी म्हणून करतात. इंद्रिये, मन, बुद्धी पहा, ही लोक या शब्दाच्या अंतर्गत येतात. इतर लोकांना असे ज्ञानी महापुरुष लोकसंग्रहाची इच्छा असणारे दिसतात, परंतु वास्तविक पाहिले तर त्यांच्या ठिकाणी लोकसंग्रहाची सुद्धा इच्छा नसते. पण ते कर्म करत असतात, मिळवत असतात ते ज्ञान, कला आणि कौशल्य. लोकसंग्रहाचा अर्थ पुन्हा समजून घ्या की ते ज्ञान, कला आणि कौशल्य सातत्याने जे स्वधर्म म्हणून तुम्ही पत्करलेलं आहे. जसं मी समाजाची सेवा करणं, समाजाच्या लहानातल्या घटकाच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करणं, हे माझं कर्तव्य म्हणून पत्करलेलं आहे. कुठलाही मार्ग, कुठलाही व्यासपीठ असो त्याच्यासाठी कुठेच उभा राहायला आणखीन ह्याला कमीपणा नाही, मोठेपणासुद्धा नाही. निंदा स्तुती आम्हा मृत्तिके समान. कुणी निंदा केली तरी मातीसारखी आहे आणि स्तुती केली तरी मातीसारखीच आहे. ते कर्तव्य कर्म करणं हे मात्र सुवर्णासारखं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर त्या ठिकाणी ते लोकसंग्रहामध्ये येतं, हे समजून घेतलं पाहिजे पुन्हा एकदा. तर त्याच ह्या सगळ्याच्या दृष्टीने त्यांना लोकसंग्रहाची सुद्धा इच्छा नाही, परंतु ते स्वधर्माची मात्र पालन करण्याची त्यांची इच्छा असते, समजून घेतलं पाहिजे. ते आवश्यकता आहे हे त्यांना कळत असतं. हे करण्याची आवश्यकता आहे, मी हे केलं पाहिजे,
हे त्यांना समजत असतं. हे समजून घेतलं पाहिजे. कारण ते संसारापासून मिळालेल्या शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, पदार्थ, पद, अधिकार, धन, योग्यता, सामर्थ्य इत्यादींना साधनावस्थेपासूनच कधीही यत्किंचितही आपले आणि आपल्यासाठी समजत नाहीत, तर त्यांना संसाराचे आणि संसाराच्या सेवेसाठी समजतात. जे वास्तविक त्यासाठीच आहेत. हीच विचारधारा प्रवाहित झाल्यामुळे किंवा असल्यामुळे सिद्धावस्थेत सुद्धा त्यांचे म्हणवले जाणारे शरीरादी पदार्थ आपोआपच कोणतीही इच्छा न बाळगता संसाराच्या सेवेत व्यस्त राहतात. या श्लोकात यथा आणि तथा पदे कर्म करण्याच्या प्रकाराच्या अर्थाने आले आहेत. तात्पर्य ज्याप्रमाणे अज्ञानी सकाम पुरुष आपल्या स्वार्थसिद्धीसाठी सावधपणे आणि तत्परतेने कर्म करतात, त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुषांनीही लोकसंग्रहार्थ अर्थात दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करावे. आता इथे त्यांनी तुलना कशी केलेली आहे बघा भगवंताने. स्वार्थी माणूस बघा कसं काम करतो, तर आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी काय काय धडपड करतो, कसल्या कसल्या कोलांट्या उड्या मारतो, काही पण तो करतो. तसंच करा म्हणतात ते स्पष्ट, परंतु इच्छा न धरता करा म्हणतात. अगदी लोकसंग्रहाची सुद्धा इच्छा न धरता करा म्हणतात, पण लोकसंग्रहासाठी करा म्हणतात. हे वाटणारे विरोधाभासी वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण काम म्हणून म्हटलं की व्यवस्थापन शास्त्र हे वाचल्यानंतर कोणतंच वाचण्याची गरज नाही. टार्गेट्स, गोल्स, या महिन्यात एवढं टार्गेट, त्या महिन्यात तेवढं टार्गेट करून लोकांची पिळवणूक करणाऱ्या यंत्रणा आता सुसज्ज आहेत. मारून टाकलीत किती माणसं त्यांनी या गोष्टींनी. पण अशा पद्धतीने त्यांना सांगून बघा की हे तुमचं कर्तव्य आहे. इन्क्रिमेंटची चिंता सोडा, हे विश्वकल्याणासाठी आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमची कौशल्य निर्माण करा आणि हे करा म्हणून त्यांना सांगा. ज्ञान आणखीन कला निर्माण करा म्हणून सांगा. पहा कशा पद्धतीने जगाचं संपूर्ण कायापालट होईल. हे आधुनिक व्यवस्थापन शास्त्र म्हणतात. जीव घेणारं, हे जगवणारं व्यवस्थापन शास्त्र आहे. या श्लोकात आता आपण ह्या पद्धतीने पाहतो आहे सगळं. ज्ञानी महापुरुषांनी प्राणीमात्राच्या हिताचा भाव ठेवून संपूर्ण लौकिक आणि वैदिक कर्तव्य कर्माचे आचरण केले पाहिजे. सर्वांचे कल्याण कसे होईल या भावनेने कर्तव्य कर्म केल्याने लोकांमध्ये सद्भावनेचा प्रसार आपोआप होईल, आपोआप होतो. अज्ञानी पुरुष तर फळाच्या प्राप्तीसाठी सावधपणे आणि तत्परतेने विधीपूर्वक कर्तव्य कर्म करतो, परंतु ज्ञानी पुरुषाची फलामध्ये आसक्ती नसते आणि त्यांच्यासाठी कोणतेही कर्तव्य कर्म नसते, म्हणून त्यांच्याकडून कर्माची उपेक्षा होणे संभव आहे. म्हणून भगवान कर्म करण्याच्या विषयात ज्ञानी पुरुषासुद्धा अज्ञानी म्हणजे सकाम पुरुषाप्रमाणेच कर्म करण्याविषयी आज्ञा देत आहेत. ती ज्याची कामना आहे म्हणून तो करतोय ना, तसंच कर, पण कामना ठेवू नकोस म्हणतात ते. ही कसरत आहे, हीच तर साधना आहे. आणि म्हटलं तर ही खूप सोपं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण अवघड करतो. मला टार्गेटच नाही, मला ध्येयच नाही, तर मला ते प्राप्त करायला काय उपयोग त्याचा, आणि मी प्राप्त कसं करू. होतं. कुठल्याही अपेक्षेशिवाय हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि ते चालू आहे. कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय. हे त्याचं केवढं मोठं उदाहरण आहे. आपण माणसं काही पृथ्वीला गोल फिरवतो स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरायला लावतो. काय पत्रास किंवा काय लायकी किंवा काय पात्रता आहे मानवाची. पुरं 75, 100, 125 वर्ष फार तर कुणी जगत असेल आजच्या काळामध्ये. अब्जावधी वर्ष ही पृथ्वीच अस्तित्वात आहे. तर हे समजून घ्यायला पाहिजे. हे परमेश्वरांनी बनवलेलं जग परमेश्वराच्या इच्छेने आणि खूप व्यवस्थित चालू आहे मानवी हस्तक्षेपाशिवाय. अज्ञानी पुरुष तर फळाच्या प्राप्तीसाठी सावधपणे आणि तत्परतेने विधीपूर्वक कर्तव्य कर्म करतो, परंतु ज्ञानी पुरुषाची फलामध्ये आसक्ती नसते आणि त्यांच्यासाठी कोणते कर्तव्यही नसते, म्हणून त्यांच्याकडून कर्माची उपेक्षा होणे संभव आहे. म्हणूनच भगवान कर्म करण्याच्या विषयात ज्ञानी पुरुषासुद्धा अज्ञानी सकाम पुरुषाप्रमाणे कर्म करण्याविषयी आज्ञा देत आहेत. तुम्ही एखादा सैनिक पहा, तो कोणत्या पद्धतीने सीमेचं रक्षण करत असतो, कोणत्या पद्धतीने तो समाजामध्ये होणारे दहशतवादाने हे रोखत असतो. स्वतःसाठी नाही. सहज समजण्यासारखं आहे. आपल्या समोर उदाहरणं आहेत ही सगळी.
मध्यंतरी एक तो व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झाला होता की त्या सैनिकांनी अचानक तो कुठून तरी आला आणि त्यांनी तिथे चाललेल्या त्या टार्गेट पोरांना कॉलेजच्या त्यांनी मुलींची कळ काढण्यापासून रोखलं. तो गणवेश नसल्यामुळे कुणाला कळालं नाही. व त्यांनी त्याला आभार मानत असताना त्यांनी सांगितलं, मी सैनिक आहे आणि माझं हे रोजचंच काम आहे म्हणून तो ओळखसुद्धा परिचयसुद्धा न करून देता निघून गेला तिथून. केवढी मोठी कर्तव्य भावना आहे पहा. 21व्या श्लोकात तर विद्वानाला आदर्श म्हटले गेले होते, पण इथे त्यांना अनुयायी म्हटले आहे. तात्पर्य, विद्वान आदर्श असो अथवा अनुयायी असो, त्याच्याकडून आपोआप लोकसंग्रह होत असतो. ज्याप्रमाणे भगवान श्रीरामचंद्र प्रभू प्रजेला उपदेशी करतात आणि वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी वनवासालाही जातात, दोन्हीही परिस्थितीत त्यांच्याकडून लोकसंग्रह होतो. कारण त्यांचे कर्म करण्याशी अथवा न करण्याशी कोणतेच प्रयोजन नव्हते. राम धर्मो विग्रहवान म्हटलेला आहे. विग्रहवान म्हणजे मूर्तीच आहे ती साक्षात धर्माची. धर्माची मूर्ती कशी असेल पहा रामाकडे म्हणून सांगितलं जातं. खूप बोलण्यासारखं आहे त्यांच्याबद्दल. जेव्हा विद्वान आसक्तीरहित होऊन कर्तव्य कर्म करत असतो, तेव्हा आसक्तीयुक्त चित्त असलेल्या पुरुषांच्या अंतःकरणावर सुद्धा विद्वानांच्या कर्मांचा आपोआप प्रभाव पडतो. मग त्या सकामी पुरुषांना हा महापुरुष निष्काम भावनेने कर्म करीत आहे असे प्रत्यक्ष दिसो अथवा न दिसो, मनुष्याच्या निष्काम भावांचा दुसऱ्यावर स्वाभाविक प्रभाव पडत असतो. हा सिद्धांत आहे. म्हणून आसक्तीरहित विद्वानाच्या भावांचा आचरणांचा प्रभाव मनुष्यावरच नव्हे तर पशुपक्षी इत्यादींच्या वरही पडत असतो. पहा, विशेष गोष्ट अशी आहे की मनुष्य जोपर्यंत निष्काम भावनेने विहित कर्म करीत नाही तोपर्यंत त्यांचे जन्ममरण टळत नाही. तो जोपर्यंत आपल्यासाठी कर्म करीत असतो तोपर्यंत तो कृतकृत्य होत नाही, अर्थात त्याचे करणे समाप्त होत नाही. कारण स्वनित्य राहणार आहे आणि कर्म तसेच त्याचे फळ नष्ट होणारे आहे. म्हणून प्रत्येक मनुष्यासाठी स्वार्थ त्यागपूर्वक आपल्यासाठी न करता केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्तव्य कर्म करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आता हे खूप जणांना अवघड वाटेल, पण तुम्ही साक्षात ते करताय. तुम्हाला कुटुंब नसतं तर तुम्ही कामधंदा केला नसता. तुम्ही दुसऱ्यासाठीच करताय. आत्तासुद्धा समजून उमजून करा इतकंच सांगतायत, जाणीवपूर्वक करा इतकंच सांगतायत. सांसारिक पदार्थांना मूल्यवान समजल्यानेच कर्मयोगाचे निष्काम भावनेने कर्तव्य कर्म करणे जे आहे ते अनुष्ठान कठीण वाटते. दुसऱ्याकडून कशाचीही इच्छा न ठेवता केवळ दुसऱ्यांच्या हितासाठीच सर्व कर्म करावयाचे आहेत, ही गोष्ट जर स्वीकार केली तर आजही कर्मयोगाचे अनुष्ठान सुगम होते. कठीण वाटते पण ते खरं कठीण नाही आहे, लक्षात घ्या. आणि उलट पक्षी त्याच्यामध्ये स्वतःला प्राप्त केल्याचा जो आनंद प्राप्त होतो तो व्हायला लागतो ज्यावेळेला स्व सापडायला लागतो, स्वतःची स्वरूपाची ओळख व्हायला लागते. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पहा, त्याच्यापेक्षा आणखीन कोणतं फळ पाहिजे आपल्याला ह्या तपश्चर्येसाठी. वास्तविक पाहिले तर पदार्थाचे महत्त्व नाही तर त्याच्या उपयोगाचे आहे. पदार्थाच्या उपयोगाचे महत्त्वसुद्धा जेव्हा अंतःकरणात पदार्थांचे महत्त्व नसते तेव्हाच असते. कोणताही पदार्थ व्यक्तिगत नाही, केवळ उपयोगासाठीच, म्हणजे व्यक्तिगतच आहे. पहा, म्हणजे केवळ उपयोगासाठीच तो व्यक्तिगत आहे. म्हणजे मी नुसता ठेवला आहे तर तो व्यक्तिगत असू शकत नाही. त्याचा मी उपयोग करणार असलो तर तो माझा व्यक्तिगत पदार्थ आहे. पदार्थाला व्यक्तिगत समजल्यानेच परहितासाठीचा त्याचा त्याग करणे जड जाते. कोणताही पदार्थ किंवा क्रिया बंधनकारक नाही, त्याचा संबंधच बंधनकारक आहे. खूप मोठी आलिशान गाडी आहे तुमच्याकडे, तुम्ही एकटीच ती घेऊन फिरताय, दुसऱ्यासाठी उपयोग करत नाही, तर तुम्हाला त्या गाडीची गंमत येणार नाही. विद्वान पुरुषाकडून सुद्धा लोकसंग्रहास्तव सर्व कर्म होतात, परंतु असे असतानासुद्धा त्यांच्या ठिकाणी मी लोकसंग्रह करीत आहे असा अभिमान राहत नाही. कारण हे आहे की शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, विद्या, योग्यता, पद इत्यादी सर्व संसाराचे आहेत आणि संसाराकडून मिळालेले आहेत. संसाराकडून मिळालेल्या सामुग्रीला संसाराच्याच सेवेत लावणे इमानदारी आहे. त्या सामुग्रीला सत्यपणाने आणि इमानदारीने संसार अर्पण करावयाचे आहे. अशा प्रकारचे अर्पण करणे म्हणजे फार मोठे काम नाही. जसे एखाद्याने एखाद्याजवळ धरोहर सांभाळण्याकरता म्हणून आपले काही रुपये ठेवले
आणि काही काळानंतर त्याच्या मागणीनुसार आपण ते रुपये त्याला परत केले तर कोणते मोठे काम केले आहे. मात्र आमचे दायित्व संपले, आम्ही ऋणमुक्त झालो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे संसाराची वस्तू संसाराला अर्पण केल्याने आमचे दायित्व समाप्त होते, आम्ही ऋणमुक्त होतो, जन्ममरणाच्या बंधनातून कायमचे सुटून जातो. म्हणून सांसारिक पदार्थांना संसाराच्या सेवेत वापरून कोणते दान पुण्य करावायचे नाही, तर त्या पदार्थाशी आपला संबंध विच्छेद करावायचा आहे. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा विश्वस्त निधी असतो, पब्लिक ट्रस्ट. त्या ट्रस्टमध्ये विश्वस्त ज्या पद्धतीने काम करतात त्यांचा तो उदरनिर्वाह चालावा एवढंच त्या विश्वस्त निधीतून घेतात. बाकी संपूर्ण ह्या निधीचं मी विश्वस्त आहे, माझं नाही आहे, हा त्यांना आतून ठाम भाव असतो. अशाच पद्धतीने आपल्या शरीराकडे आणि संपूर्ण संसाराकडे पाहावं असं इथे सांगतात. हा विश्वस्त निधी माझा नाही आहे, ज्या लाभार्थींसाठी आहे त्या लाभार्थींसाठी मी त्याचा उपयोग करणार, हा भाव इथे जगत असताना हवा म्हणून भगवंत सांगतात. न बुद्धिभेदम विद्वानयुक्त समाचरण म्हणजे काय. 25व्या श्लोकात असक्त विद्वान पदाने ज्यांचे वर्णन झाले आहे त्याच आसक्तीरहित असलेल्या विद्वानाला येथे युक्त पदाने म्हणजे विद्वान पदाने म्हटलेले आहे. ज्याच्या अंतःकरणात स्वतः स्वाभाविक समता आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याची संपूर्ण इंद्रिये योग्य रीतीने वश झाली आहेत आणि जो माती दगड आणि सोने यांना समान समजतो अशा तत्त्वज्ञ महापुरुषासच युक्त विद्वान असे म्हटलेले आहे. पुढे येणार आहे 6व्या अध्यायामध्ये श्लोक 8 आहे. मागील 25व्या श्लोकात सक्ता अविद्वांसः पदांनी ज्याचे वर्णन झाले आहे त्याच शास्त्रविहित शुभकर्मांमध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी पुरुषांना इथे कर्मसंगीनाम आणि अज्ञानाम म्हटलेलं आहे. पदांनी म्हटले गेले आहे शास्त्रविहित कर्मांना आपल्यासाठी सुख भोग मान प्रतिष्ठा इत्यादींच्या प्राप्तीसाठी केल्यामुळेच या पुरुषांना कर्मसंगी आणि अज्ञानी म्हटले गेले आहे. श्रेष्ठ पुरुषांवर अशी विशेष जबाबदारी असते कारण दुसरे लोक स्वाभाविकच त्यांचे अनुसरण करतात. पहा, म्हणून भगवान उपर्युक्त पदाने विद्वानांना आज्ञा करतात की त्यांनी असे कोणतेही आचरण करू नये आणि अशी कोणतीही भाषा वापरू नये ज्यामुळे अज्ञानी कामना ठेवणारे पुरुषांचे वर्तमान स्थितीपासून पतन होईल. अज्ञानी पुरुष आता ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीपासून त्यांना विचलित करणे, खाली ओढणे हेच त्यांच्यात बुद्धिभेद निर्माण करणे होय. म्हणून विद्वानांनी सर्वांच्या हिताचा भाव ठेवून आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार शास्त्रविहित शुभ कर्मांचे आचरण करीत राहावे. म्हणजे शुभ म्हणजे दुसऱ्याचे कल्याण करणारी जी कर्म आहेत त्यांचं आचरण करत राहावं, ज्यामुळे दुसऱ्या पुरुषांना सुद्धा निष्काम भावनेने कर्तव्य कर्म करण्याची प्रेरणा मिळत राहील. समाज आणि परिवारातील मुख्य व्यक्तींसाठी सुद्धा हीच गोष्ट लागू पडते. त्यांनी देखील सावधपणे आपल्या कर्तव्य कर्माचे योग्य रीतीने आचरण करीत राहावे, ज्यामुळे समाज आणि परिवारावर चांगला प्रभाव पडेल. बुद्धिभेद उत्पन्न करणारी काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. 1. कर्मात काय पडले आहे किंवा ठेवले आहे. कर्माने तर जीव बंधनात पडतो, कर्म निकृष्ट आहे, कर्माचा त्याग करून ज्ञान संपादन केले पाहिजे इत्यादी उपदेश करणे अथवा अशा प्रकारचे आपले आचरण आणि वचनांनी दुसऱ्याच्या ठिकाणी कर्तव्य कर्म करण्याविषयी अश्रद्धा अविश्वास निर्माण करणे हा बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रकार आहे. हे करायचं नाही. दुसऱ्याला उलट पक्षी ह्या श्लोकामध्ये सहज जे सांगितलं की तुम्ही तुमच्या कामात त्यांना सहभागी करून घ्या, त्यांच्याकडून ते काम करून घ्या, त्यांचा बुद्धिभेद न करता हे करा. शिकवं अनुकरणाने. असं लहान मूल तुम्हाला बघूनच शिकत असतं. बऱ्याचदा आईवडील मूल काहीतरी विचित्र वागलं की त्याला एकतर ताडण त्याला प्रसाद असतो मारतात आणि त्यालाच विचारतात हे कुठून शिकलास म्हणून. आता स्रोत तर हाच असतो घरातला. आई वडील आजी आजोबा हे घरातले लोक जसं वागतात काका काकी वगैरे तशीच मुलं वागत असतात, ते अनुकरण करत असतात. लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा विषय आहे बुद्धिभेदाचा. जिथे पाहावे तिथे स्वार्थ आहे. स्वार्थावाचून कुणीही राहू शकत नाही. सर्वजण स्वार्थासाठी कर्म करतात. मनुष्याने कोणते कर्म केले तर फळाची इच्छा असणारच. फळाची इच्छा नसेल तर तो कर्म करीलच कशासाठी इत्यादी उपदेश करणे हा बुद्धिभेद करण्याचा प्रकार आहे. मुळात कर्माचा सिद्धांत अगदी सरळ आहे. न्यूटन
आपण वाचला, त्याचे 3 गतीचे नियम वाचले तर कर्माचा सिद्धांत आणखीन सुलभ होईल समजायला. ॲक्च्युली कर्माचा सिद्धांत आणखीन खोल आहे, परंतु एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हा जो गतीचा सिद्धांत आहे तोच कर्माचा सिद्धांत आहे. एका अर्थाने प्रत्येक क्रियेला तितक्याच क्षमतेची प्रतिक्षिप्त क्रिया घडते. म्हणजे कर्म केलं तर फळ मिळणारच, फळाची अपेक्षा नाही म्हणून मला फळ नको असं होत नाही. प्रत्येक क्रियेला प्रतिक्षिप्त क्रिया तेवढ्याच क्षमतेची घडते हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ती चिंता करूच नका तुम्ही. तिसरं, फळाची इच्छा. चांगलं पेरलं चांगलं उगवेल, वाईट पेरलं तर वाईट उगवेल, हा सरळ त्याच्यातला विषय आहे. तुम्ही सत्याची पेरणी करत जाता, सत्यच तुमच्या वाट्याला येणार. तिसरं, फळाची इच्छा ठेवून आपल्यासाठी कर्म केल्याने फळाचा उपभोग घेण्यासाठी वारंवार जन्म घ्यावा लागतो इत्यादी उपदेश करणे. आता आपल्याला माहिती आहे की कर्माचा फळाचा इथे उपभोग घेणं हा सुद्धा त्याचा त्यागच आहे आणि त्याचा उपभोग नाकारणं हा सुद्धा त्यागच आहे. आतून मनातून इच्छा नसावी. आवश्यकता आहे म्हणून मी पाणी प्यायलो. मला आता बऱ्याचदा आपण आता अलीकडे खायला शिकलो, फ्रीज उघडलं की त्यात मिळतं म्हणून. आपल्याला भूक लागली म्हणून आपण खात नाही. हा सोपा ह्यातला विषय आहे. समोर सगळं खाणं आहे पण मला भूक नाही, मी खाणार नाही. आवश्यकता आहे, मला भूक लागली मग मी खाणार, मला तहान लागले मी पाणी पिणार. हे विनाकारण कोल्ड्रिंक पित राहायचं दिसतंय समोर म्हणून आणि आपल्या खिशात पैसे आहेत म्हणून, तर ते तब्येतीचं वाटोळं करतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माहिती असलं पाहिजे जर नसेल तर. या पद्धतीने इथे फळाच्या अपेक्षेचा हा विषय येतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी असा उपभोगाचा हा विषय येतो. गरजेच्यासाठी या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी गरजेच्या नसतानासुद्धा आपण उपभोगतो तर ती विषारी भूक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून फळाची इच्छा आणखीन ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे. वारंवार जन्म घ्यावा लागतो म्हटले कारण आपण या ठिकाणी हा उपदेश समोरच्याला करणं की कर्म केलं तर तुम्हाला वारंवार जन्म घ्यायला लागेल, तर ते नष्ट होत असतं. जर तुम्ही इच्छेशिवाय जर कर्म कराल तर ती बंधनकारक होतच नाही, जन्ममृत्यूला कारणीभूत होत नाही. तुम्ही स्वधर्म पालनासाठी ते करत असता. म्हणून अशा प्रकारचा उपदेश करणंसुद्धा बुद्धिभेद करणं आहे की तुम्ही कर्म कराल तर तुम्ही पुनर्जन्माला, वारंवार जन्माला यायला तुम्ही हे व्हाल. ह्या गोष्टीचं कन्फ्युजन मनातून काढून टाका. म्हणून अध्यात्म विद्या ही सर्वात श्रेष्ठ विद्या, ती कुठल्याच प्रकारची शंका आपल्या मनात ठेवत नाही. पहा, अशा प्रकारच्या उपदेशाने कामना असणाऱ्या पुरुषांचा कर्मफळावर विश्वास राहत नाही. परिणामी त्यांची फलाविषयी आसक्ती तर सुटत नाही, पण शुभकर्मांचा मात्र अवश्य त्याग होतो. ते मला पुण्य लागेल म्हणून काही करेना झालेत असं पण होऊ शकतं, लक्षात घ्या. बंधनाचे कारण आसक्तीच नव्हे तर कर्म नव्हे. आसक्तीच आहे, कर्म नव्हे. कर्म केल्याने तुम्हाला बंधन होत नाही. कर्मामागे आसक्ती असते, इच्छा असते, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा असतात, त्याच्यामुळे बंधन होतं. अशा प्रकारे लोकांमध्ये बुद्धिभेद उत्पन्न होऊ न देता तत्त्वज्ञ महापुरुषांनी खूप शांतपणे ऐकावा असा पुढचा भाग आहे. अत्यंत उपकृत करून आपल्याला स्वामीजी खूप प्रेमाने हे पुढचं सगळं सांगतात. स्वामी रामसुखदास, ऐका, मीही ऐकतो आहे, माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. अशा प्रकारे लोकांमध्ये बुद्धिभेद उत्पन्न होऊ न देता तत्त्वज्ञ महापुरुषांनी स्वतः आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्तव्य कर्म करावे आणि दुसऱ्याकडून सुद्धा तसेच करवावे. त्यांनी आपले आचरण आणि वचनांनी अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न होऊ न देता त्यांना म्हणजे अज्ञानांना वर्तमान स्थितीपासून क्रमाक्रमाने उन्नतीकडे वळवावे. ज्या शास्त्रविहित शुभकर्मांना अज्ञानी पुरुष आता करीत आहेत त्यांची तत्त्वज्ञ महापुरुषांनी विशेष प्रकाराने प्रशंसा करावी आणि त्यांच्या कर्मामध्ये होणाऱ्या उणिवेविषयी त्यांना जाणीव करून द्यावी, ज्यामुळे ते त्या उणिवेची पूर्तता करून यथासांग विधीने कर्म करू शकतील. याबरोबरच ज्ञानी पुरुषांनी त्यांना असा उपदेश करावा की यज्ञ, दान, पूजा, पाठ इत्यादी शुभ कर्म करणे तर फारच उत्तम आहे, परंतु त्या कर्माच्या फळाची इच्छा करणे अनुचित आहे. कारण हिऱ्याला दगडधोंड्यांच्या मोबदल्यात विकणे हा शहाणपणा नव्हे. म्हणून सकाम भावनेचा त्याग करून शुभकर्म केल्यास फारच लवकर लाभ होतो. अशा प्रकारे सकाम भावनेतून निष्काम भावनेकडे नेणे बुद्धिभेद नव्हे तर वास्तविकता आहे.
याच प्रकारे उपासनेच्या विषयात सुद्धा तत्त्वज्ञ पुरुषांनी बुद्धिभेद उत्पन्न करू नये. जसे बहुतेक लोक असे म्हणतात की नाम जप करतेवेळी भगवंतात मन लागत नाही, लागले तर नाम जप करणे व्यर्थ आहे. या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत बरं का. मन हे एकाग्र होतच नसतं कधी. खूप लोक त्याच्या मागे लागलेले आहेत की मन एकाग्र करायचं. अरे पण जी गोष्ट बहुआयामी आहे, जिला अनेक मुखं आहेत, ती गोष्ट एकाग्र होईलच कशी? एकतर मन उन्मन झालेलं असतं, म्हणजे ते काम करत नसतं, शून्य झालेलं असतं, किंवा ते काम करताना एकाग्र होत नाही. ते एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. त्या प्रवाहात पाय घालायचं की नाही आपण ठरवायचं असतं. नदीचा प्रवाहाला नदीचं काम करू दे, प्रवाहाचं. मनाचं काम मनाला करू दे. आपण त्याचा भाग व्हायचं की नाही मनाच्या कामाचं हे आपल्याला ठरवायला लागतं. हे लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु तत्त्वज्ञ पुरुषांनी असे न म्हणता असा उपदेश करावा की नाम जप कधी व्यर्थ होऊ शकत नाही, हे निश्चितपणाने. कारण भगवंताविषयी काही ना काही भाव असला तरच नामजप होतो. भावावाचून नामजपात प्रवृत्तीच होत नाही. म्हणून कोणत्याही अवस्थेत नामजपाचा त्याग केला जाऊ नये. जसे म्हटले गेले आहे की मनुआ तो चहुदिसे फिरे, यह तो सुमरीन नाही. मन तर सगळ्या दिशेला फिरतो. सुमरीन खूप आहे. सिमरणसुद्धा शब्द पंजाबी मुलींना फार ते. सिमरण याचा अर्थ स्मरण, स्मरण करणं, भगवंताचं जप करणं. तर तसं ते मन सगळीकडे फिरताचा अर्थ ते स्मरण नव्हे. याचा देखील असाच अर्थ आहे की मन न लागण्याने सुमरीन म्हणजे स्मरण नाही, तर जप तर आहेच. मात्र मन लावून ध्यानपूर्वक जप केल्याने फारच लवकर लाभ होतो. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नाम जप स्मरण हे मनाचं कार्य आहे असं आपल्याला वाटतं. मनन हे मनाचं कार्य आहे. पण ते जपामध्ये मनन होत नाही म्हणून चिंता करण्याचं म्हणजे कारण नाही. ते आत्म्यापर्यंत पोचत असतं. लक्षात घेतलं पाहिजे. मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगरांचा सुद्धा भगवंताला आवाज येतो म्हणतात. इतक्या आत, इतक्या मोठ्या पद्धतीने चालू असलेला जप त्याला ऐकू जात नाही. तो आत्म्यापर्यंत पोचतोच, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणत्याही त्यामुळे चिंता न करता की त्याचा काय लाभ होईल. आता तुम्ही जर विचार केलात की ह्यानी मला नुकसान होईल, माझं जप पूर्ण होणार नाही, ही अपेक्षाच आहे, ठेवू नका ना ती. मला जप करायचं आहे असं समजून, असं ठरवून बसा आणि ते करा. ते पावेल. 1 करा, 2 करा, अर्धवट करा, काहीही त्यांनी फरक पडत नाही. जितकं केलं तितकं ते तुमच्या त्या आत्म्यापर्यंत पोहोचतच असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पहा, कोणताही मनुष्य संपूर्णपणे गुणरहित नसतो. ऐकण्यासारखं आहे फार. त्याच्या ठिकाणी काही ना काही गुण राहतच असतो. म्हणून तत्त्वज्ञ महापुरुषांनी कोणत्याही व्यक्तीला त्याच्या उन्नतीसाठी एखादी शिकवण द्यायची असेल, कोणती गोष्ट समजून सांगावायची असेल, तर त्या व्यक्तीची निंदा अथवा अपमान न करता त्याच्या गुणांची प्रशंसा करावी. गुणांची प्रशंसा करीत असताना आदराने त्याला जी शिकवण दिली जाईल त्या शिकवणीचा त्याच्यावर विशेष परिणाम होईल. समाजाने, परिवाराच्या मुख्य व्यक्तींनी देखील याच पद्धतीने दुसऱ्यांना शिकवण दिली पाहिजे. समाचार आणि जोशयेत या पदांनी भगवंत विद्वानांना 2 आज्ञा देतात. 1, स्वतः सावधपणे शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे उत्तम प्रकारे आचरण करावे, आणि 2, कर्मामध्ये आसक्त असलेल्या अज्ञानी पुरुषांकडून सुद्धा तसेच कर्म करवावे. लोकांना दाखवण्यासाठी, म्हणजे मला काय पडले, माझं मी बघतो, लोकांकडे मी लक्ष देतो. पण भगवंत तसं म्हणत नाही. तुम्ही करा आणि त्यांच्याकडून करून घे. त्यांना शिकवत बसू नका. त्यांच्या आयत या श्रद्धा मोडू नका म्हणतात ते. पण तुम्ही हळूच त्यांना सामील करून घ्या तुमच्यात. ते तुमचं अनुकरण करायला लागतील, पण त्यांना तुम्ही मान द्या. त्यांच्या श्रद्धा मोडू नका, त्यांचा अपमान करू नका म्हणून सांगतात. पहा, तर लोकांना दाखवण्यासाठीच कर्म करणे दंभ आहे, जे पतन करणाऱ्या आसुरी संपत्तीचे लक्षण आहे. अध्याय 16 श्लोक 4. म्हणून भगवान लोकांना दाखवण्यासाठी नव्हे तर लोकसंग्रहासाठीच कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देत आहेत. तत्त्वज्ञ पुरुषांनी कर्म करण्याशी त्यांचे कसलेही प्रयोजन नसतानासुद्धा संपूर्ण कर्तव्य कर्मांना काळजीपूर्वक करीत राहावे, ज्यामुळे कर्मांमध्ये आसक्ती असलेल्या पुरुषांची निष्काम कर्माविषयी महत्त्वबुद्धी जागृत होईल आणि ते सुद्धा निष्काम भावनेने कर्म करू लागतील. काम नाही त्याच्यामध्ये, निष्काम म्हणजे कामना नसलेली भावना.
तात्पर्य त्या महापुरुषांच्या आसक्तीरहित आचरणाला पाहून इतर पुरुषसुद्धा तसेच आचरण करण्याच्या प्रयत्नास लागतील. अशा प्रकारे ज्ञानीपुरुषांनी कर्मामध्ये आसक्त असलेल्या पुरुषांना आदराने समजावून त्यांच्याकडून निषिद्ध कर्माचा संपूर्णपणे त्याग करावा आणि विहित कर्मातून सकाम भावनेचा त्याग करण्याविषयी प्रेरणा द्यावी. आपल्याकडे विशेषतः भारतात इकडे आपण पाहिलं तर घरातल्या महिला अशाच पद्धतीने काम करत असतात. अपेक्षा नाही, काही वेळेला उद्रेक होतो, परंतु बहुतांशी काळ तुम्ही बघितलं त्यांच्या आयुष्याचा काळ तर त्यांना अपेक्षा न करता ते घरच्यांची सेवा करत असतात. खूप शिकण्यासारखं आहे. हा निष्काम भाव आहे. पहा, याच्याकडून काहीतरी मिळेल मला म्हणून ते नसतात करत, प्रेमापोटी करत असतात. त्यांचं प्रेम आहे म्हणून, हा माझ्यावर प्रेम करेल म्हणून नव्हे. हा खूप विलक्षण भाव महिलांच्यामध्ये दिसतो. खूपच ही भूमी, ही माती खूप या दृष्टीने नशीबवान आहे. इथे अशा प्रकारच्या महिला इतक्या निष्काम भावनेने काम करणाऱ्या इथे आहेत, वावरतात आपल्या आजूबाजूला. खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. परिशिष्ट भाव असा आहे की तत्त्वज्ञ महापुरुष आणि भगवान कोणत्याही अभिमानात नसतो. पहा, कर्तृत्वाभिमानात नसतो म्हणून ते केवळ लोकसंग्रहासाठीच कर्तव्य कर्म करतात, स्वतःसाठी नव्हे. साधकानेही आपल्यासाठी काहीही करू नये, कारण स्वरूपात कर्तृत्व नाही. लोकांना वाईट मार्गातून परावृत्त करून सन्मार्गात लावणे लोकसंग्रह आहे. लोकसंग्रहाचा उपाय आहे शास्त्रानुसार योग्य आचरण करणे, परंतु अंतःकरणात साधकाने हा भाव ठेवावा की आपल्यासाठी काही करावयाचे नाही. त्याने लोकात कसे सांगू नये की मी आपल्यासाठी काही करीत नाही. त्याने लोकात कसे सांगू नये की मी आपल्यासाठी काही करत नाही. ह्याच्याबद्दल पहा, आपण हा भाव त्याचा लक्षात घेतला पाहिजे की अंतःकरणात त्यांनी भाव ठेवावा की मी माझ्यासाठी हे काही करत नाही आहे, आणि ते लोकात ते तसं सांगू नये त्यांनी. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे, ज्ञानी आणि अज्ञानी यात काय अंतर आहे याविषयी भगवान पुढील श्लोकात आता सांगतील. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.